उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्राची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केलेली आहे। उत्तराखंड राज्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय, राजकीय पेचामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्यासोबत आहेत। सुनील, उत्तराखंडमधील राजकीय पेच काही दिवसांपासून सुरू होता आणि आता तर थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय सांगशील? गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं असेल, हरीश रावत जे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते तिथले आणि त्यानंतर 9 काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानं त्यांचं सरकार अल्पमतात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती। त्याच पार्श्वभूमीवर केंद्राची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत जी शिफारस करण्यात आली होती राष्ट्रपती राजवटीसाठी, त्यावरती राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले आणि अशा प्रकारे आता जी 70 आमदारांची जी विधानसभा आहे ती भंग करण्यात आलेली नसली तरी आता सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली। त्यामुळे एकूणच काँग्रेस सरकार जे आहे ते बहुमत सिद्ध करतं की नाही याबद्दल पेच होता आणि त्या पेचच्या पार्श्वभूमीवर तिथले जे राज्यपाल आहेत के कौल यांचा रिपोर्ट आल्यानंतर केंद्रानं राष्ट्रपती राजवटची शिफारस केली होती। राष्ट्रपती सुनील, उत्तराखंडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगतोय, फोडाफोडीचं राजकारण जोरात आहे। काय सांगशील, पुढे काय होऊ शकतं, कुठल्या वळणावर हे राजकारण जाईल? निश्चितच आणि गिरीश, या प्रकारे म्हणजे एक प्रकारे आपण बघितलं असेल हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा असंच झालं होतं आणि पुन्हा एकदा आता उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे जे 9 आमदार आहेत, 9 आमदारांना एक प्रकारे घोडेबाजार करून म्हणता येईल की भाजपने फोडल्याचं बोललं जातंय आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यामुळे जिथे जिथे काँग्रेस शासित राज्य आहेत अशा काँग्रेस शासित राज्यांमध्ये तिथले त्या पक्षाचे आमदार फोडून आपल्या पक्षाचं सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रश्न आहे आणि तोच प्रयत्न त्याचमुळे पुन्हा एकदा आता उत्तराखंडमध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार गेलेलं आहे। अशाच प्रकारे म्हणजे जे काँग्रेसमुक्त भारत, भाजपचा जो नारा आहे काँग्रेसमुक्त भारतचा, तो एक प्रकारे पूर्ण करण्यासाठी भाजप प्रयत्न करते। गिरीश, सुनील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे। केंद्राची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केलेली आहे। राजकीय पेचामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे। तिथलं सरकार अल्पमतात आल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे। उत्तराखंडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगतोय। गेल्या काही दिवसांपासून तिथे राजकीय पेच निर्माण झालेल्या आहे। फोडाफोडीचं राजकारण चांगलंच रंगात आलेलं आहे। केंद्राची शिफारस आता राष्ट्रपतींनी मान्य केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।